हाय हॅलो नमस्कार. सारिकाज लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलवर मी सारिका तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. आज आपण माहिती बघणार आहे मोक्षदा एकादशी, जी या वर्षातल्या ह्या शेवटच्या एकादशी आहेत आणि त्यासोबतच आली होती गीता जयंती. तर गीता जयंतीविषयी पण आपण थोडीशी माहिती बघणार आहोत. चला तर मग आता पुढे व्हिडिओला सुरुवात करूया. ऐका ना, व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, कारण आपल्याला त्यासाठी एकही रुपया खर्च लागत नाही. पण जो हे काम करतोय ना, त्याला पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन मिळतं आणि तुमचा एक कमेंट पण मला पुढे जाण्यासाठी खूप सगळं प्रोत्साहन देतो. तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि हो, प्रोडक्टची ना मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आणि आपल्या स्क्रीनवर त्याचा फोटो शो होईल. तर तुम्हाला जर खरेदी करायचं असेल ना, तर त्या लिंकला क्लिक करून तुम्ही ते प्रोडक्ट नक्की खरेदी करू शकता आणि खूप छान असं प्रोडक्ट आहे. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, एकादशी या एकूण वर्षात 24 एकादशी येतात आणि त्या सगळ्याच भगवान विष्णूंच्या कन्या आहेत. तर आता मार्गशीर्ष महिना चालू आहे आणि ह्या 2025 या वर्षातल्या ह्या शेवटच्याच एकादशी आहे. सप्ताहाच्या काळामध्ये त्याविषयी माहिती द्यायचं राहून गेलं, तर आता आपण चला हे कंटिन्यू करतोय. तर जर तुम्ही एकादशीचे उपवास केले तर तुम्हाला कधीही कर्करोग होणार नाही. जर एखाद्या व्यक्तीने वर्षातून किमान 20 दिवस 10 तास अन्न आणि पाणी खाल्ले नाही, तर त्याला कॅन्सर होण्याची क्षमता ही फक्त 90% कमी होते. कारण शरीराला भूक लागते तेव्हा ते कॅन्सर निर्माण करणाऱ्या पेशी नष्ट करू लागते. जर तुम्ही एकादशीचे उपवास केले तर तुम्हाला कधीही कर्करोग होणार नाही. जर एखाद्या व्यक्तीने वर्षातून किमान 20 दिवस 10 तास अन्न आणि पाणी खाल्ले नाही, तर त्याला कॅन्सर होण्याची शक्यता 90% कमी होते. कारण जेव्हा शरीराला भूक लागते तेव्हा ते कॅन्सर निर्माण करणाऱ्या पेशी नष्ट करू लागते. या संकल्पनेला या वर्षीचा वैदिक शास्त्रातील नोबेल पुरस्कार देखील मिळाला आहे. मार्गशीर्ष मासातील शुक्ल पक्षातील एकादशी म्हणजे मोक्षदा एकादशी या नावाने तिला ओळखले जाते. मोक्षदा अर्थात मोक्ष देणारी एकादशी. वर्षभरातील इतर एकादशी व्रतांप्रमाणेच हा एकादशीचा व्रतविधी आहे. उपवास करणे, विष्णूची पूजा करणे, विष्णूंचे नामस्मरण करणे, सर्वसाधारणपणे या एकादशीचे नियम असे आहेत. तरी ही एकादशी इतर एकादशींपेक्षा वेगळी आणि विशेष ठरली आहे. ती 2 कारणांमुळे. एक म्हणजे मार्गशीर्ष माझा महिना असे भगवंतांनी सांगितले आहे, त्यामुळे एकादशीला महत्त्व प्राप्त झाले. त्यातच याच एकादशीला प्रत्यक्ष भगवानांनी कुरुक्षेत्रावर युद्धप्रसंगी अर्जुनाला गीता सांगण्यास सुरुवात केली. मनुष्य प्राण्याला मोक्ष प्राप्त करण्यासाठी आवश्यक असे मार्गदर्शन विचार गीतेमध्ये आले आहेत. त्यामुळे ती मोक्षदा म्हणजे मोक्ष देणारी म्हणून गौरवली जाते. ह्या दिवशी श्रीकृष्ण, व्यास आणि गीता यांची पूजा भक्तिपूर्वक केली जाते. तसेच मार्गशीर्षातील या एकादशीला भगवंतांनी गीता गायली. त्या अर्थी गीतेचा हा जन्मदिवस म्हणून या तिथीला गीता जयंती असेही म्हणतात. आजही संपूर्ण गीता मुखोद्गत असणारी अनेक मंडळी आहेत. आजच्या स्पर्धात्मक युगातही गीताभ्यासक मंडळी जगभरात आहेत, जे आपले मनस्वास्थ्य गमावून बसले आहेत. त्यांनी गीतेचे नित्यपठण केले पाहिजे. ती देखील केवळ पोपटपंची नाही, तर स्वतःच्या मननचिंतनातून, आचारविचारातून व्यक्त कशी होईल याचा विचार आणि प्रयत्न दोन्हीही प्रत्येकाने आपल्या कृतीनुसार का होईना पण अवश्य केले पाहिजे. या दिवशी प्रत्येकाने गीतेचा एक अध्याय स्वतंत्रपणे किंवा सामूहिक रीतीने म्हटला पाहिजे. ज्यांना संस्कृत येत नसेल त्यांनी विनोबा भावे यांनी लिहिलेल्या गीताईचे पठण केले पाहिजे. सुदैवाने आज गीताई म्हणजेच त्या दिवसाला गीताई याग होता आणि त्याच दिवशी गीता जयंती देखील आली होती. त्याच दिवशी अनेक शाळा विद्यालयांमध्ये गीता जयंती स्पर्धा घेतल्या जात होत्या. या स्पर्धांमुळे मुलांचे गीतेचे अध्याय पाठ होतात, शिवाय गीतेची गोडीही निर्माण होते. तसेच गीतेची तोंड ओळख देखील मुलांची होते. रोजच्या रोज आपण आपल्या घरी रामरक्षेपाठोपाठ गीतेचा एक तरी अध्याय म्हणण्याचा सराव ठेवला पाहिजे. पाठानंतर होत नसेल तर इंटरनेटवर तुम्ही उपलब्ध असलेल्या ध्वनिफीत मंद आवाजात
रोज ऐकाव्यात. रोजच्या सरावाने शब्दांशी परिचित झाला की आपोआप अर्थांशी परिचय होणे आपल्याला एकदम सोपे होते. बघा, स्वामी विवेकानंदांनी शिकागो येथे सर्वधर्म परिषदेत गेले होते तेव्हा त्यांच्याजवळील ग्रंथ त्यांना हिणवण्यासाठी सर्व ग्रंथांच्या खाली ठेवण्यात आला. इतर धर्मीयांनी आपले विचार व्यक्त केल्यानंतर सर्वात शेवटी विवेकानंद उभे राहिले आणि त्यांनी उपस्थित श्रोत्यांना उद्देशून बंधू आणि भगिनींनो असे म्हणणाऱ्या साऱ्या विश्वाशी नाते जोडले. त्यावर टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला. तो थांबल्यावर धर्मग्रंथाकडे अंगुली निर्देश करून स्वामीजी म्हणाले, सर्व धर्मग्रंथांच्या खाली जो धर्मग्रंथ ठेवला आहे तो भगवद्गीता आहे. तो ग्रंथ सर्वात खाली ठेवला आहे. यावरून आपल्या लक्षात येईल की गीता सर्व धर्मग्रंथांचा पाया आहे. पाया भक्कम असला तरच त्यावर इमारत उभी राहू शकते. स्वामीजींच्या शब्दांनी, टाळ्यांनी परदेशात भारतीय संस्कृतीचा प्रचार प्रसार झाला आणि परदेशातील लोकही गीतामृत प्राशन करण्यासाठी भारतीय संस्कृतीचे पायीक झाले. आपणही आपल्या संस्कृतीचे मूल्य ओळखूया. गीतेचे सार ग्रहण करून ते आचरणात आणूया. गीतेचे तत्त्वज्ञान अंगी बांधले तर मोक्ष दूर नाही. अशा प्रकारे आपणही गीता जयंती आणि त्यासोबतच मोक्षदा एकादशी करण्याची यावर्षी आपल्याला एकत्र संधी मिळाली आहे. आणि एकादशीचे महत्त्व हे तुम्हाला माहितीच आहे आणि ती एकादशी का केली जाते, कशासाठी केली जाते ही माहितीसुद्धा आपण जाणून घेतली आहे. जसे आपण इतर व्रतांना महत्त्व देतो तेवढेच महत्त्व ह्या एकादशींना आहे. आणि आपल्याला माहिती आहे दर 15 दिवसांनी 2 अशा प्रकारे वर्षात 24 एकादशी येतात आणि त्या एकादशी हे वयस्कर मंडळीसुद्धा खूप धरतात. आणि भारतीय संस्कृतीचा मान तर परदेशात देखील जपला जातो. परदेशी भाविकसुद्धा एकादशीचे उपवास करतात. कारण बघा, जीवन हे क्षणभंगूर आहे. कष्टाला पर्याय नाही. आपल्याला कष्ट तर करावेच लागणार आहे, पण त्यासोबत आपल्याला सेवा देखील करायची आहे. मोक्षाला जाण्याची पुण्याची पेटी तयार करून या नाशवंत क्षणभंगूर जीवनातून कधीही जाण्यासाठी आपल्याला तयार राहावे लागेल. कारण मृत्यू हे अंतिम सत्य आहे. तो कधी कोणाला सांगून येत नाही. जाताना आपल्याला एकट्यालाच जायचं आहे, पण शेवटच्या वेळी पुण्याची शिदोरी सोबत घेऊन जायचं आहे. मी तुम्हाला एक उदाहरण सांगते. बघा, 10 वर्षापूर्वी जी माणसं तुमच्यासोबत होती ती आज तुमच्यासोबत नाहीत. आणि आज जी माणसं तुमच्यासोबत आहे ती पुढील काही वर्षात ती तुमच्यासोबतच असतील याची काही गॅरंटी नाही. प्रत्येकाचा मार्ग हा वेगळा आहे. फक्त महाराज गुरुमाऊली तुमच्यासोबत होते, आहे आणि राहणार हेच अंतिम सत्य आहे. बरेच जण म्हणतात एकादशी आणि दुप्पट खाशी, पण तसं नाही आहे. उपवास हे आपल्याला शरीराला विश्रांती देण्यासाठी येतात, म्हणून ते उपवास धरले जातात किंवा धरायचे असतात. आणि मोक्षदा एकादशीबद्दल आपण माहिती जाणून घेतली. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा. जर तुम्हाला आजचा आध्यात्मिक संदेश आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. भेटूया अशाच पुन्हा एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.